रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, एडेल चे ह्या ठिकाणी काय लागलेले आहेत मित्रांनो, क्वार्टर 3 चे जे काही रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहेत. सो रिझल्ट्स कसे लागले त्याविषयी आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, स्टॉकच्या प्राइसवर थोडीशी नजर टाकूया. ₹121.12 मित्रांनो क्लोजिंग प्राइस आहे. ऑलमोस्ट 8.5% जास्त ग्रोथ आज आपल्याला इंट्राडे मध्ये पाहायला मिळाली. सो कंपनी मित्रांनो काय करते, कंपनी मित्रांनो ब्रोकिंग बिझनेस मध्ये आहे. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड यासारखे जे काही प्रोडक्ट्स आहेत, इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट सेल करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते. लॉंग टर्मचा जर तुम्ही परफॉर्मन्स मित्रांनो बघितला तर डेफिनेटली खूप जास्त वोलॅटाईल परफॉर्मन्स आहे. पण जसं की मी ह्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे सेक्टर आहे ते खूप जास्त हाय कॉम्पिटिशनचं सेक्टर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्टॉकमध्ये इतकी जास्त व्होलॅटिलिटी पाहायला मिळते. सो असे स्टॉक ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगले असतात. इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडेसे हे स्टॉक्स काय असतात मित्रांनो, रिस्की असतात. सो चला आता आपण बघूया कंपनीचे ह्या क्वार्टरचे रिझल्ट्स कसे लागलेले आहेत. सो सर्वप्रथम आपण सेल्स बद्दल विचार करूया. 4,404 करोडची मित्रांनो या ठिकाणी काय राहिली, सेल्स राहिली. मागील क्वार्टर पेक्षा जर बघितलं मित्रांनो, सेल्स मध्ये खूप शार्प ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 1861 वरून डायरेक्टली 4,400 करोडची सेल्स. आणि डिसेंबर 2024 मध्ये 1,898 करोडची सेल्स होती, आता ती 4,404 करोड रुपये झालेली आहे. म्हणजे इयर ऑन इयर जर तुम्ही बघितलं मित्रांनो, आणि जर मंथली बेसिसवरती, क्वार्टरली बेसिसवरती बघितलं तर कुठे ना कुठे पॉझिटिव्ह ग्रोथच आपल्याला पाहायला मिळते. अदर इन्कम 217 करोडचे मित्रांनो अदर इन्कम कंपनीने या ठिकाणी काय केलेले आहेत, कमवलेले आहेत. आणि डेफिनेटली इंटरेस्टचा जर विचार केला, 589 करोडचे इंटरेस्ट पे केलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे तो कितीचा आहे, 270 करोडचा आहे, जो की मागील क्वार्टरमध्ये 175 आणि डिसेंबर 2024 मध्ये 155 करोड होता. तो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर बेसिसवरती नेट प्रॉफिट मध्येही चांगली ग्रोथ आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळालेली आहे. आता राहिला प्रश्न मित्रांनो, ह्यामध्ये जे रिझल्ट्स आहेत ते कसे आहेत. मित्रांनो, रिझल्ट्स एकदम एक्स्ट्रॉर्डनरी आहेत. त्यामुळे मित्रांनो आज 9% आसपास या ठिकाणी आपल्याला तेजी कुठे ना कुठे स्टॉक मध्ये पाहायला मिळालेली आहे. सो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे स्टॉक्स आपण घेणं चांगलं आहे का, असं मित्रांनो कधीही नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ब्रोकिंग फर्म जे आहे मित्रांनो, हाय कॉम्पिटिशनची फर्म आहे. खूप जास्त कॉम्पिटिशन या सेक्टरमध्ये आहे. प्रॉफिट मार्जिन्स अत्यंत कमी आहेत मित्रांनो. आणि जास्त कॉम्पिटिशन आणि कमी प्रॉफिट मार्जिन आणि जास्त कॅपिटल ह्याच्यामध्ये मित्रांनो इन्व्हेस्ट केला जातं. आणि एलएलबी जो आहे मित्रांनो, तो फुल सर्व्हिस ब्रोकर आहे. त्याच्यामुळे रिसोर्सेस यांचे काय होतात मित्रांनो, खूप जास्त खर्च होतात. ओके, इतक्या हाय कॉम्पिटिशन मध्ये जास्त रिसोर्सेस खर्च करून आणि तेही तुटपुंजे असे प्रॉफिट मार्जिन्स घेऊन एखाद दुसरा क्वार्टर तुमचा परफॉर्मन्स चांगला राहू शकतो. ओके, लॉंग टर्म मध्ये खूप जास्त मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो असे जे स्टॉक्स आहेत मित्रांनो, फक्त आणि फक्त ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्हाला डिस्काउंटेड रेट मध्ये मिळत असतील तर तुम्ही घेऊ शकता. लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडेसे स्टॉक असू शकतात, रिस्की असू शकतात. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.